गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 929797 5000. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. वंचित बहुजन आघाडी ही भाजपला रोखण्यासाठीच महाविकास आघाडी बरोबर जाण्यास इच्छुक आहे. परंतु काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना यांच्यात 15 जागांसाठी वादविवाद सुरू आहे. तर उर्वरित 33 जागांवर ते एकत्र लढणार का, असाही प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे आम्ही स्वतंत्रपणे सर्व 48 जागा लढण्याची तयारी केली असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. इथेनॉलसाठी शासनाने निश्चित केलेला दर पाहता संपूर्ण साखर उद्योगातून सुमारे 12,000 कोटी रुपयांचा व्यवसाय होत असल्याचं नमूद करत ऊस दर निश्चित करताना त्यामध्ये इथेनॉलचा समावेश केला जात नसल्याने शेतकरी आणि शेतमजुरांचं मोठे नुकसान होतं. यावर शेतकरी चळवळीतील नेते आणि शासन काहीच बोलत नाही, असा टोला अॅडव्होकेट आंबेडकर यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांचा नामोल्लेख न करता लगावला. काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना यांच्यात जागा वाटपावरून सुरू असलेला वाद पाहता आम्हाला सोबत घेणार की नाही अशी शंका येते. भाजपला रोखण्यासाठी विरोधी पक्षाकडून डाव आखले जात असून त्यातीलच भाग म्हणून मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांना जालनामधून उमेदवारी देण्याबाबतचा प्रस्ताव महाविकास आघाडीला आम्ही दिला आहे. हातलंगडे लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार योग्य वेळी जाहीर करू असे सांगतानाच जर आम्ही महाविकास आघाडीत सामील झालो तर आघाडी जो उमेदवार देईल त्याचा प्रचार करू, असेही ते म्हणाले. त्याचबरोबर राजू शेट्टी यांना हा मतदारसंघ महाविकास आघाडीने सोडलेला आहे अशी कोणतीही माहिती आत्ताच्या घडीपर्यंत माझ्याकडे नाही. इचलकरंजीच्या पाणी प्रश्नावर भाष्य करताना योग्य समन्वय राखून योजनेची अंमलबजावणी झाली तर पाणी कमी पडणार नाही. कर्नाटक, मध्य प्रदेश व तेलंगणा व महाराष्ट्र या 4 राज्यातील अलमट्टी धरण संदर्भातील करारनामा अंमलात आला पाहिजे, असं म्हणाले. यावेळी प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर, क्रांतिताई सावंत, अफरोज मुल्ला आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.